the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतना नगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. शहर ठाणेदार बुलढाणा राठोड यांच्या नेतृत्वाखाली गहाळ झालेल्या 22 मोबाईलचा शोध लावण्यात येताच पुन्हा रविवारच्या आठवडी बाजारात 8 ते 10 मोबाईल चोरी गेल्याची ओरड सुरू झाली आहे. स्थानिक तानाजी नगर येथील एक शिक्षक याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता आधीच तिथे 7 ते 8 जण चोरीची तक्रार देण्यासाठी उभे होते. शहरात रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. बाजारातील गर्दीचा फायदा घेत 8 ते 10 जणांचे हजारो रुपयांचे मोबाईल हातोहात लंपास केले. रविवारी आठवडी बाजार भरला जातो. बाजारात झालेल्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात येणाऱ्या ग्राहकांचे मोबाईल लंपास होत आहे. बाजारात वस्तू खरेदी करण्यात मग्न असलेले नागरिक पाहून त्यांचे मोबाईल खिशातून अलगद उचलले जातात. त्यामुळे हे मोबाईल चोरटे सराईत असून रविवारी सायंकाळी बाजारात चांगल्या कंपनीचे आणि मोठ्या किमतीचे मोबाईल चोरले आहेत. शहर पोलिसांनी गहाळ झालेले 22 मोबाईल मूळ मालकांना नुकतेच परत केले आणि पुन्हा बाजारामध्ये चोरटे सक्रिय झाले. अशा मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. मी देवराव गंगाराम मुडेकर. व्यवसाय माझा, मी शिक्षक आहे. तानाजी नगरमध्ये मी राहतो. आज आठवडी बाजारामध्ये मी बाजार करण्यासाठी आलो. मी संसार मोबाईल शॉपीवरून या 3 महिन्या अगोदर विवो 300 कंपनीचा 24,000चा नवा मोबाईल घेतलेला होता. हे माझ्याकडे अजून ती बॅग पण आहे. मोबाईलचं कव्हर आणि बिलसुद्धा आहे. आज आठवडी बाजारामध्ये बाजार करण्यासाठी आलो. 5 वाजेच्या दरम्यान मी बाजारात आलो आणि 5:15 वाजेला नगर परिषदेमध्ये भरलेल्या बाजारामध्ये, आठवडी बाजारामध्ये माझा मोबाईल कोणीतरी माझ्या खिशातून चोरून घेतलेला आहे. तर मी जेव्हा तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो, इथं माझ्या अगोदरसुद्धा असे 8-10 जण मोबाईल हरवलेले, मिसिंग झालेले तक्रार देण्यासाठी आलेले होते. त्यानंतरसुद्धा अजून आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत बाजारामध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट झालेला आहे आणि या मोबाईल चोरांना मात्र कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही असं मला जाणवतं. त्यामुळं माझं एवढंच म्हणजे शासनाला विनंती आहे की माझा मिसिंग झालेला, चोरलेला मोबाईल मला मिळावा आणि माझ्यासारखे इतर जे मोबाईल ज्यांचे गेलेले आहेत त्यांना पण त्यांचे मोबाईल मिळावेत आणि कुठंतरी या मोबाईल चोरांवर प्रशासनाचा वचक असावा असं मला वाटतं.